नमस्कार प्रेक्षकांनो, हुकुमाची राणी ही या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये कोर्टामध्ये खूप मोठा ड्रामा झालाय. होय प्रेक्षकांनो, चक्क मालतीवर मात्र आता चोरीचा आरोप आलाय. पोलिसांनी आता इंद्रा राणीच्या घराची झडती घेतली आणि उर्मिलाचे दागिने मात्र मालतीच्या कपाटात सापडले. आता मात्र मालतीवर चोरीचा आळ आलाय आणि चक्क मालतीला मात्र पोलिसांनी अटक केलेली आहे. होय प्रेक्षकांनो, जे व्हायला नको होतं तेच अगदी मालिकेमध्ये आपल्याला येताना दिसतंय. अतिशय विचित्र असा टर्न आणि विचित्र असा ट्विस्ट मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. इकडे मात्र पहिल्याच दिवशी राणीच्या केसच्या संदर्भात जे काही डिस्कशन चालू असतं तेव्हा मात्र राणी पूर्णपणे बॅकफूटला गेलेली असते. मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग, तेवढाच धमाकेदार असा आपल्याला दाखवला गेलाय. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो, आजच्या भागाच्या सुरुवातीलाच कोर्ट रूमचा ड्रामा आता आपण पाहतोय आणि त्यात ॲडव्होकेट कारखानीस मात्र आता खुद्द राणीलाच विटनेस बॉक्समध्ये उभी करायची विनंती करतात. जज साहेब त्यांच्या विनंतीला आता इकडे अप्रूव्ह सुद्धा करतात आणि मात्र आता तो कारखानीस राणीला बोलायला लागतो. मला सांगा, तुम्ही विक्रांत महाडिकांचा खूप राग करताय, त्यांच्याविषयी तुमच्या मनामध्ये नको नको ते विचार आहेत, त्यांच्याबद्दल तुम्ही अतिशय घाणेरडा विचार करताय. मला सांगा, तुमचं लग्न होण्याच्या आधी तुम्ही कुठे राहायचात? तेव्हा राणी बोलते, सर या सगळ्या प्रश्नांचा या केससोबत काय संबंध आहे? तेव्हा मात्र कारखानीस बोलतात, आहे, पुढे तुम्हाला सगळं कळून येईल की काय संबंध आहे आणि काय नाही. आता मला सांगा, तुमचं लग्न जेव्हा व्हायचं होतं तुम्ही आधी कुठे राहायचात? तुम्ही वस्तीमध्ये राहायचात. राणी मात्र काहीच बोलत नाही. आता ते वकील बोलतात, तुम्हाला जे प्रश्न विचारले तेवढ्या प्रश्नांची प्लीज तुम्ही उत्तरं द्या. आता मात्र राणी आता बोलायला लागते, मी गरीब घरातच लहानाची मोठी झाली आहे. त्यानंतर पुन्हा तो वकील तिला विचारतो, मला एक गोष्ट सांगा मॅडम, तुमचा नवरा कोण आहे? तुम्ही कुठे राहता? कुणासोबत तुमचं लग्न झालं आहे? तेव्हा राणी सगळे डिटेल देते आणि सर प्लीज या प्रश्नांची उत्तरं मी नाही देऊ शकणार आहे, कारण या प्रश्नांची उत्तरं द्यायला मला अजिबात इंटरेस्ट नाही आहे आणि हे आपल्या केसच्या संदर्भातले प्रश्न नाही आहेत. आणि मात्र इकडे राणी त्यांना जेव्हा बोलत असते तो मात्र वकील बोलतो, तुम्हाला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावेच लागतील, मला अजून तुमच्याशी प्रश्न विचारायचे आहेत. तेव्हा मात्र मित्रांनो राणी बोलते, ठीक आहे विचारा, माझ्या नवऱ्याचं नाव इंद्रजित महाडिक. तेव्हा ते बोलतात, लग्न झाल्यानंतर तुम्ही खूप मोठ्या बंगल्यामध्ये राहायला आला होतात, आधी तुम्ही वस्तीमध्ये राहायचाच. तेव्हा मात्र राणी बोलते, ऑफकोर्स लग्न झाल्यावर मी सरांच्या सोबत त्यांच्या घरीच राहत होते ना, त्यांच्या बंगल्यामध्ये. आता मात्र प्रेक्षकांनो तो वकील म्हणतो, एका चाळीतली मुलगी एका बंगल्यात आली आहे जज साहेब, पॉईंट टू बी नोटेड. इकडे बंगल्यामध्ये सगळे एकत्र राहायचे ते राणीने सांगितलं. एवढ्यात आता कारखानीस मात्र बोलायला लागतात, मला ना इतक्याच प्रश्नांची आता उत्तरं तुमच्याकडून अपेक्षित होती. आता मला जे प्रूफ करायचे ना ते मी बरोबर माझं मी काम करतोय, तुमचं काम झालं आहे. आता मात्र जज साहेब, तुम्हाला जे काही मी सांगतोय ना ते प्लीज तुम्ही आता ऐकून घ्या. या राणी मॅडमचे जे उत्तर आहेत त्याच्यातूनच आपल्याला सगळं आता त्यांनी सफाई दिली आहे की इकडे क्लिअर दिसून पडतंय त्यांच्या विक्रांत सरांवरचा राग काढण्यासाठी हे सगळं राणी मॅडमनी केलं आहे. खरं तर स्वतः गरिबीमध्ये राहिलेली मुलगी, तिचा नवरा मात्र श्रीमंतांचा, याचा अर्थ यांच्या नावावर काही ना काही प्रॉपर्टी तर असेलच. आता मात्र यांच्या नावावर आजच्या डेटला एक दमडी नाही, यांचं सगळं घर गेलं, फॅक्टरी गेली. म्हणूनच विक्रांतला लुबाडण्यासाठी यांनी अशा पद्धतीची अशी खोटी केस त्यांच्यावर केलेली आहे. हे मात्र इकडे सिद्ध होतंय, कारण विक्रांत महाडिक खूप चांगले बिझनेसमॅन आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. आता मात्र मित्रांनो इकडे जज साहेबला राणी म्हणत असते, सर हे सगळं खोटं आहे, जसं हे सिद्ध करतायत ना अजिबात तसं काही नाही आहे. तेव्हा तो बोलतो, खोटं बिटं काहीच नाही आहे, हे सगळं रिअल आहे. आता त्यानंतर मित्रांनो आपण पाहतोय घरामध्ये मालतीचा आता प्रश्न तो काढत असतो. तेव्हा तो कारखानीस इकडे आता मालतीला सुद्धा प्रश्न विचारायचे असं बोलतो. तेव्हा मात्र राणी बोलते, मीच मालती मॅडमला डॉक्युमेंट चोरायला म्हणजे डॉक्युमेंट आणायला पाठवले होते. खरं तर त्यांनी डॉक्युमेंट चोरलेले नाही आहेत, ते डॉक्युमेंट त्यांनी फक्त विक्रांतच्या घरातून आणले. प्लीज तुम्ही या सगळ्या प्रकरणाचा वेगळा असा अर्थ लावू नका. त्यानंतर मात्र मित्रांनो मालतीला सुद्धा विटनेस बॉक्समध्ये आता तो कारखानीस बोलवतो, तिला सुद्धा तिकडे उभं करतो आणि उलट सुलट प्रश्न मात्र मालतीला विचारायला चालू करतो. मला एक सांगा मालती मॅडम, तुम्हाला आता त्या कपाटात जेव्हा डॉक्युमेंट दिसले तेव्हा दुसरं काही काही दिसलं का? मालती बोलते, हो तिकडे भरपूर सामान होतं, दागिने होते, पैसे होते, पण मला अजिबात काळी मात्र त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. मला फक्त डॉक्युमेंटचं काम होतं म्हणून मी डॉक्युमेंट घेऊन तिकडून निघाले, कारण
मला उर्मिला विक्रांतीकडे यायच्या आधी तिकडून डॉक्युमेंट घेऊन निघायचं होतं. आता मात्र पॉईंट टू बी नोटेड माय लॉर्ड असं म्हणत तो मात्र प्रेक्षकांनो मालतीला शब्दात पकडतो. इकडे मात्र मालती भोळ्या मनाने सगळं सांगते आणि मालती असंही बोलते की घरात कोणी नव्हतं तेव्हाच मी डॉक्युमेंट घेतले. तेव्हा मात्र आता सरळ सरळ चोरीचा आरोप आता इकडे मालतीवर केला जातोय. मालतीने स्वतःच इकडे बोलून सगळं आता इकडे कबूल केलेलं असतं. त्या कारखानीसने मात्र असं काही शब्दात मालतीला गुंडाळले ना, तेवढ्यातच उर्मिला मात्र ओरडते, हो माझे दागिने 5 दिवसांपासून गायब आहेत, याचा अर्थ माझे दागिने याच बाईने चोरलेले आहेत. आता मात्र कारखानीस वकील बोलतात, हे बघा मॅडम, तुम्हाला जे काही बोलायचे विटनेस बॉक्समध्ये येऊन तुम्ही स्पष्टपणे तुमचं मत मांडू शकता. तिकडे मालतीच्या विरोधात उर्मिला मात्र खूप कटकारस्थान करत असते. मित्रांनो, ती म्हणते की यांनीच माझ्या घरामध्ये चोरी केली आहे, मी यांना खूप मान दिला, परंतु त्या माझ्या बेडरूममध्ये घुसून त्यांनी माझे दागिने, घराचे, फॅक्टरीचे डॉक्युमेंट सगळं चोरलं. इकडे ही राणी जी आहे ना, तिच्या नादाला लागून त्यांनी माझं सगळं सामान चोरलंय. आता मात्र उर्मिलाचं बोलणं ऐकून मालतीचा संताप अनावर होतो. काय बोलतेस उर्मिला, जीभ हसाडून टाकील तुझी, भानावर आहेस का तू, काहीच्या काही खोटं बोलू नको, असं ती रागाने बोलते. आणि तेवढ्यात मात्र जज साहेब म्हणतात, प्लीज हे कोर्ट आहे, तुमचं घर नाही आहे, तुम्ही आता कोर्टाचा नियम भंग करू शकत नाही आहे, नाहीतर नाईलाजाने मला तुमच्यावर लीगल ॲक्शन घ्यावी लागेल. इकडे खरंच तुम्ही जर काही चोरलं नसेल तर तुम्हाला पुरावे दाखवावे लागतील. तेव्हा मालती मात्र खूप घाबरते. हो, माझ्याकडे पुरावा काय देऊ मी, तिथे कोणीच नव्हतं तर पुरावा कसा काय देणार ना. राणीला प्रेक्षकांनो ही सगळी सिच्युएशन बघून पुरता घाम फुटलेला असतो. राणीला वाटतं आज मात्र आपलं काही खरं नाही, सगळी केस त्या कारखानीसने पलटवून टाकलेली असते. इकडे मालती मॅडमला आता ती मनातल्या मनातच म्हणते, या सगळ्यात फंद्यात ना मीच त्यांना अडकवलं, आता त्यांना कसं सोडवू. इकडे उर्मिला मॅडमला आता काहीतरी मला प्रश्न विचारायचे आहेत, जज साहेब प्लीज मला आता परमिशन द्या त्यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवायची, असं राणी परमिशन मागते. जज तिला परमिशन देतात आणि इकडे राणी उर्मिलाला आता प्रश्न विचारू लागते. मला सांगा उर्मिला मॅडम, या साडीमध्ये तुम्ही डॉक्युमेंट लपवले असं सांगताय, यांनी तर आता तुमचे नेकलेस चोरले, तुम्ही बघितलं होतं ना, मग तुमच्याकडे एवढे आरोप करण्यासाठी काय पुरावा आहे. तुम्ही आरोप प्रत्यारोप करताय, त्यांच्यावर एवढं खेकसताय, मग तुम्ही तिथेच त्यांना का बोलला नाहीत. जर तुम्हाला माहिती होतं की मालती मॅडम तुमच्या घरात चोरी करताय, मग त्यावेळेस तुम्ही का बोलला नाहीत. कारण आत्ताच्या तुमच्या आवाजावरून तर तुम्ही असंच दिसताय की तुम्ही खूप मोठ्या आवाजात बोलू शकता, मग त्यावेळेस तुम्ही का गप्प बसलात. उर्मिला म्हणते, नाही मला त्या बाईची भीती वाटते. उर्मिलाची खरं तर इकडे एकदम पटारलेली असते, उर्मिलाचा गळाच सुकतो. मित्रांनो, इकडे मात्र तिला खरं तर काय बोलावं काही सुचत नाही. उर्मिला म्हणते, ही बाई एक नंबरची बदमाश आहे, तिने मला जर मारलं असतं तर या भीतीने मी तिला काही बोलले नाही आहे. दुसरीकडे मित्रांनो, आता मात्र कारखानीसने पूर्णपणे केस उलटवलेली असते. राणी बोलते उर्मिलाला, आता इकडे तुम्ही का घाबरताय, तुम्हाला का घाम फुटलाय, तेव्हा तुम्ही जर काही केलेलं नाही आहे तर मग घाबरायचं काय कारण आहे. कारखानीस मात्र बोलतो, हे बघा आत्ताच आता यांच्यावर एवढं तुम्ही खेकसताय, मग माझा असेल तर घाबरणार ना, चिडणारच, कोणालाही घाबरून घाम फुटणार आहे. तुम्ही आता विदाऊट पुराव्याच्या ऐवजी हे काही सांगू शकता का. नाही ना, त्यांनी तसं काही केलेलं नाहीच आहे. त्यानंतर मात्र प्रेक्षकांनो राणीला खूपच भीती वाटायला लागते. तिला असं वाटतं की आता मात्र मालती मॅडम माझ्यामुळे फसल्यात. मालती मॅडमने आता भोळ्या बाबड्या मनाने सांगून तर दिले, परंतु चक्क त्यांच्यावर चोरीचा आरोप आलाय. आता मात्र इकडे आपण पाहतोय जज साहेबांनी आता इकडे डिसिजन घेतलेलं असतं. काही झालं तरी जोपर्यंत यांच्या घराची झडती होत नाही, सगळं पुरावे सापडत नाही आहे, त्यांच्या घरात जाऊन पोलिसांनी आता झडती घ्यावी असं सुद्धा त्यांनी ऑर्डर सोडलेली असते. आणि इकडे मात्र झोपडीमध्ये प्रेक्षकांनो अक्षरशः मालतीच्या कपाटात उर्मिलाच्या दागिन्यांचं गाठोडं सापडतं. हे सगळं कारस्थान उर्मिला विक्रांतच असतं आणि नकळतपणे मालती, आबा, इंद्रा आणि राणी मात्र त्याच्यामध्ये फसले गेले. दागिने सापडले, त्यांच्या घरात दागिने कसे काय सापडले, सगळे उर्मिलाचे दागिने आहेत म्हणून उर्मिला आता होकार देते, माझेच दागिने आहेत. तेव्हा मात्र प्रेक्षकांनो पोलीस सरळ मालतीला पकडून आता जेलमध्ये टाकतात. आता मात्र कोण काय बोलणार, सगळी केसच यांच्यावर उलटून पडली आहे. केसचा निकाल आता जोपर्यंत लागणार नाही आहे तोपर्यंत मालती मॅडमला आता जेलमध्येच राहावं लागेल. उर्मिला आता इकडे तणक्यामध्ये राणीला बोलत असते, काय ग, कोण हरतंय कोण जिंकतंय बघू ना, आता मला हरवणार होतीस ना, आणि पहिल्याच दिवशी तुझी नाचक्की झाली आहे सगळ्यांच्या समोर. मालती मात्र उर्मिलाला बोलते, उर्मिला मी तुला बाहेर आल्यानंतर सोडणार नाही आहे. ही राणी महाडिक आता काय चीज आहे ना, राणीसुद्धा
दाखवेल आणि मालती महाडिक काय चीज आहे हे मी तुला दाखवेल. एकदम प्रेक्षकांनो सगळेच आता रागात आलेले असतात. मालतीला आता जेल झालेली असते आणि आता पूर्णपणे आजचा भाग तर संपतोय. मालिकेमध्ये खूप थरारक असा ट्विस्ट आपण पाहतोय. उद्याच्या भागातला धमाका पाहण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.